आपल्या महाराष्ट्रात आवडणारा सुशिला कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मी सुशिला कसा बनवायचा हे सांगणार आहे. सुशिला बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये मुरमुरे काढून घेतले आणि त्या मुरमुऱ्यांना पाण्यामध्ये भिजवून ठेवलं काही वेळ आणि नंतर ते स्टीलच्या गाळणीमध्ये काढून घेत आहे. हे पहा, अशा प्रकारे थोडंसं ते पाणी ऑब्झर्व केल्यासारखं वाटलं, भिजल्यासारखं वाटलं की लगेच काढून घ्यायचे आणि गाळणीमध्ये टाकायचे. गाळणीमध्ये टाकल्यामुळे स्टीलच्या गाळणीला कसं खाली छिद्र असतात, त्यामुळं ते पाणी खाली गळतं आणि मुरमुरे असं जास्त भिजत नाहीत. आणि दुसरीकडे मी फोडणीची तयारी करून घेतली. त्यामध्ये मी मिरच्या, कढीपत्ता, लसणाची पेस्ट, शेंगदाणे घेतले आणि कढई गॅसवर ठेवून घेतली. कढईमध्ये म्हणजे सुशिलासाठी जास्त काही तेल लागत नाही, कमीच तेल टाकायचं. मी 2 चमचा तेल टाकून घेतलं. त्यामध्ये फोडणीसाठी मी मोहरी आणि जिरे टाकून घेतले आणि शेंगदाणे, मिरची, कढीपत्ता टाकून घेतलं आणि ओल्या मुरमुऱ्यावरती मी तिखट, हळद आणि मीठ टाकून घेतलं होतं आणि त्या फोडणीमध्ये ओले मुरमुरे टाकून घेतले आणि त्याला छानपैकी हलवून घेतलं. हे पहा, अशा प्रकारे आपला सुशिला बनून तयार आहे. आमच्या घरात तर सुशिला सगळ्यांना आवडतो. तुमच्या पण घरी सगळ्यांना आवडतो का सांगा बरं.